नमस्कार, मी सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपले सहर्ष स्वागत करत आहे। बंधू आणि भगिनींनो, आज मी जुन्नर तालुक्यातील बेल्हा या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी बांधव माझे मित्र आहेत, त्यांची माझी भेट झालेली आहे। तेव्हा या नवीन सरकारकडून या शेतकरी बांधवांची काय अपेक्षा आहे या संदर्भामध्ये आपण या शेतकरी बांधवांची आपण थोडक्यात मुलाखत घेत आहोत। दादा, आपलं नाव काय आणि आपलं? बोर्डे सावळेराम ठकुजी। ओके बोर्डे साहेब, आता हे नवीन सरकार आलेलं आहे, फडणवीस साहेबांचं सरकार आहे, तर या नवीन सरकारकडून आपल्या शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत? शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळाले पाहिजे आणि त्यांना रात्रीची जी लाईट आहे पाणी भरायला, बरोबर, रात्री बिबटे, निशाचर प्राणी, बरोबर, वाघ, सिंह हे माणसांच्यावर हल्ले करतात, याच्याकडून संरक्षणात्मक दिवसा लाईट असावी, बरोबर, आणि त्याच्यानंतर पुढे पाहिजे लाईट बिल तर माफ केलेलेच आहे, चांगली त्याची कारवाई करा। आणि त्याच्यानंतर जे सौर ऊर्जेचं जे काय मोटर कनेक्शन वगैरे बरोबर, त्याच्यात काही अटी आणि शर्ती घातलेल्या आहे, बरोबर, एकच सातबाऱ्यावर 3 एकर 4 एकर 5 एकर क्षेत्र पाहिजे। तर आता याच्यामध्ये गट वेगवेगळे तुटलेले असतात, त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांना 750ची पाईपलाईन लांब असते आणि त्या पाईपलाईन लांब असल्यामुळं 3 HP पाणी तिथपर्यंत जाऊ शकत नाही। अशा वेळेस त्या माणसाला 750 किंवा 10 HP मोटर बसायची गरज भासते। अच्छा, आणि सर्व शेतकऱ्यांचे एकच गट नाही ना, त्या अटी आणि शर्ती त्या थोड्या वेगळ्या शिथिल करण्यात याव्या। बरोबर, बरोबर, म्हणजे का जशी गरज असत तशी मोटर बसवतात। तर आपल्या दादांनी शेतकरी दादांनी असं मागणी केली की विजेच्या संदर्भामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, तर मायबाप सरकारने या प्रश्नावर लक्ष घालावं। दादा, आपण काय बोलू शकाल? आपलं नाव काय? दादा, बाबा, आपलं नाव काय? मी बकू गोपाळ आवटे। सांगा, तुमचं काय म्हणणं आहे नवीन सरकार? लाईटच्या बाबतीत यांचं बोलणं झालेलं आहे, बरोबर, लाईटच्या बाबतीत 750 HP पर्यंत फ्री केलं आहे, हां, पण आता आमची पाईपलाईन लांब चढाव गेली, हां, त्याच्यामुळं आता आम्हाला मोटर थोडी मोठी शिवाय पाणी जात नाही वर। बरोबर, मग आता 10च्या मोटरीला सुद्धा त्यांनी 7.5 माफ केलं पाहिजे ना निदान। बरोबर, बरं, बाजारभावाच्या बाबतीत काय म्हणणं आहे बाबा? बाजारभाव लावले पाहिजे सगळे व्यवस्थित, उसाला, बटाट्याला, सगळ्या कडधान्यांना बाजारभाव शिवाय काय? सोयाबीनला काय भाव मिळाला? कसं काय? सोयाबीन आता काय 40-45 किती मिळाला रुपये पाहिजे आता? आता लसूण एवढा महाग झाला आहे, त्याच्याबद्दल काय? कसं काय? तुमची लागवडी होती लोकांच्या, मग येईल खाली। अच्छा, अच्छा, लागवडी होती। आता कांद्याचा काय रेट चालू इकडे? काय? 500 रुपये, 400-500। बरं बाबा, शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे नवीन सरकारकडून? काय आपण शेतकऱ्यांना सुखी जीवन जगता येईल असं झालं पाहिजे ना, 7 बारे कोरे झाले पाहिजे, 7 बारे कोरे झाले पाहिजे, जास्त या थोडं शेतकऱ्याचं समाधान होईल असं। सर्व शेतकरी कर्जबाजारी आहेत सध्या, सर्व शेतकरी। म्हणजे शेतामध्ये ज्यावेळेला लागवडीपासून खतापासून तर सगळ्या प्रकारचे मजुरी मिळत नाहीत, मजुरांना अगोदर पैसे द्यावे लागतात, खतावाल्यांना पैसे द्यावे लागतात, आणि बियाणं पहिलं शेतकऱ्याला खर्च करावा लागतो, आणि शेतकऱ्याचा शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये राबतो, आणि ज्यावेळेला तो बाजारात विकायला माल जातो त्यावेळेला त्याला भाव मिळत नाही, त्यावेळेला शेतकरी नाराज होतो, निराश होतो। तर मायबाप सरकारने या शेतीच्या संदर्भामध्ये अधिकाधिक लक्ष देऊन शेतकऱ्यांना कशा पद्धतीने 2 पैसे जास्त मिळतील अशा पद्धतीची शेतकऱ्यांची मागणी आहे। बरोबर, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, मजुरांसंबंधी यांत्रिकीकरण, याला मोठ्या प्रमाणात सरकारने चालना देण्यात यावी। ट्रॅक्टरला सबसिडी आहे, परंतु त्याच्यात मशिनरी 3 लाख 4 लाख 5 लाख, समजा कांदे लावायची मशीन 3.5 लाख रुपये त्याची किंमत आहे, त्याच्यानंतर त्याला बाकीचे काही खर्च येतात, बरोबर ना? बरोबर, त्या खर्चाला म्हणजे शासकीय याच्यातून अनुदान भेटली जावी। अच्छा, बरोबर, त्याच्यानंतर जे मशिनरी आहेत, लसूण लागवड म्हणा, बटाटे लागवड म्हणा, कांदा लागवड म्हणा, अशा मशिनरी जर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीत अनुदानावर उपलब्ध केल्या तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना चांगले नवीन यांत्रिकीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना
सरकारने मदत केली पाहिजे. बरोबर. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या या ठिकाणी भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केलेल्या आहेत. तरी नवीन सरकारने प्रत्येक सरकार हे चांगल्यापैकीच असतं. हो. फक्त त्याची कार्यप्रणाली कशा पद्धतीत राबवतात त्याच्यावर अवलंबून. म्हणजे शेतकरी बांधवांकडे जास्तीत जास्त सरकारने लक्ष द्यावं, त्यांच्या मालाला योग्य प्रमाणात भाव मिळावं, अशा पद्धतीची शेतकऱ्यांची भावना आहे. तर मी सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल याच्या माध्यमातून मी सरकारला देखील विनंती करतो की आपण आता या आपल्या काळामध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्तीत जास्त लक्ष द्यावं, अशा पद्धतीने मी देखील या ठिकाणी मागणी करतो. आपण सम्यक क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.